करताय तुम्ही? अरे का शिक्षण घेतलंस तू? तुला नोकरी करायची नाही? अरे का शिकलास मग तू एवढा मोठा? का केलास आम्हाला बरबाद? अरे आम्ही मर मर करून तुला शिकवलं रे. ही तुझी माझी बात. ही तुझ्यासाठी उन्हात तानात उपाशी राहिली. अरे बघ 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 या माऊलीच्या डोळ्यात बघ. या माऊलीच्या डोळ्यात बघ तुझ्या विषयीची आशा अपेक्षा आकांक्षा बघ. अरे आदित्य, अरे दिवसाचा 1 रुपया जरी हिने कमावले ना तर त्याच्यातील 75 पैसे तुझ्या शिक्षणासाठी खर्च केले. अरे का केलंस तू आम्हाला बरबाद? का केलंस आम्हाला बरबाद तू? स्वतःच्या मुलाच्या उपचारासाठी आम्ही कमतरता केली, पण तुझ्या शिक्षणाची पूर्तता केली रे आम्ही. वाटलं होतं माझा आदित्य खूप मोठा माणूस बनेल, खूप मोठा माणूस बनेल, पण आमचं साला नशीबच फुटकं म्हणा. मारता मला, तुमचा दोष आहे दादा. पण मी तरी काय करणार? काय करणार म्हणजे? काय झालं ते खरं सांग. दादा वहिनी, मी खूप शिकलो. फर्स्ट क्रमांक मिळवला. फर्स्ट क्रमांक मिळताच मला एका मोठ्या कंपनीने ऑफर केले. पण काय? त्याच कंपनीने मला 2 लाख रुपयाची मागणी केली दादा. कुठून आणायची दादा ही रक्कम? सांग ना, कुठून आणायची दादा? अरे या समाजात एखाद्याच्या बुद्धिमत्तेला नाही बघत दादा, नाही बघत. त्या मागे मिळणारा पैशाला बघितला जातो, फक्त पैशाला. अरे माझ्यासारखे कित्येक शिकलेला तरुण अजूनही बेकारच आहे. पैशामुळे समाजात फक्त पैशाला महत्व दिल्या जातो. पैशाला आणि तेवढा पैसा आपल्या गरीबाजवळ नाही आहे. आणि तुम्ही माझ्या शिक्षणासाठी, माझ्या नोकरीसाठी लोकांसमोर हात पसरून नाही बघत दादा. पण मी निर्णय घेतला की यापुढे मी कधीच शिक्षण करेन. आदित्य, अरे आदित्य माफ कर रे मला. अरे भावनेच्या भरात मी तुझ्यावर हात उचलला रे. हात उचलायला नको होतं तुझ्यावर. दादा असं मनाला लावून घेऊ नकोस, असं मनाला लावून घेऊ नकोस. माया, अगं जा, आदित्यला जेवण दे. अरे प्रवासात थकला बिचारा, उपाशी असेल. आदित्य जेवण घे बेटा. गोपी, अरे गोपी समजाव रे माझ्या आदित्यला. अरे लहानाचं मोठं केलं पण कधी एक थापड सुद्धा मारली नाही, आणि आज हा हात उगारला आहे त्याच्या. समजेल तुझ्या भावनांना आदित्य. येतो. अरे बघितलंस माझ्या संसाराचा तमाशा. एकीकडे आशेचे किरण दाखवतो आणि दुसरीकडे निराशेच्या खोल अंधारात ढकलून देतो. कसं करू मी माझ्या लाडक्याचा उपचार?
कसं करू मी माझ्या आजूचा उपचार? नाही पण मी माझ्या आजूला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. मी माझ्या आजूला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. एवढंच नाही तर जोपर्यंत माझ्या आदित्यला नोकरी मिळणार नाही तोपर्यंत माझ्या आजूचा ऑपरेशन होऊ शकणार नाही. काही झालं तरी चालेल पण आदित्यला नोकरीवर लावायलाच पाहिजे. आदित्यला नोकरीला लावायलाच पाहिजे.